नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सध्या चालू आहे। तर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी जर वेबसाईटवरती जाता तर तुम्हाला एका गोष्टीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे। कारण की मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी जी महाराष्ट्र शासनाने वेबसाईट दिली आहे त्याच प्रकारच्या वेगवेगळ्या फेक वेबसाईटचा भरपूर सारा सुळसुळाट झाला आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना चुकीच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार नंबर आणि तुमची माहिती जर का दिली तर तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं आणि तुमचा पर्सनल डेटा चोरी होण्याची इथे जास्तीत जास्त शक्यता आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हाला मी सांगेल त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ई-केवायसी करायचे आहे। आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकलमध्ये वेबसाईटवरती जाऊन कोणत्या वेबसाईट फेक आहेत आणि कोणती वेबसाईट ओरिजिनल आहे त्या संबंधित सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। मित्रांनो, आता जर का तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी गुगलवरती गेलात आणि तिथे जर का तुम्ही आता जी काही गव्हर्नमेंटने वेबसाईट सांगितली आहे ladkibaheen.maharashtra.government.in, तर या वेबसाईटवरती जर तुम्ही आता इथे क्लिक केलं असं टाकून, तर मित्रांनो तुम्ही जर खाली आलात तर इथे तुम्हाला भरपूर साऱ्या वेबसाईट दिसतील। आता मित्रांनो, मी काय सर्च केलं आहे ladkibaheen.maharashtra.gov.in। त्याच्यामुळे मित्रांनो, सगळ्यात पहिली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे आपल्या लाडक्या बहीण योजनेची केवायसी करण्यासाठीची गव्हर्नमेंटची म्हणजेच महाराष्ट्र सरकारची वेबसाईट। आता मित्रांनो, या वेबसाईट शिवाय जर तुम्ही खाली बघितलं तर राजपुरे डिजिटल नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावर पण म्हणताय की लाडकी बहीण.महाराष्ट्र.government.in रजिस्ट्रेशन आणि केवायसीसाठी लॉग इन। तर ही वेबसाईट जी आहे मित्रांनो, ही सुद्धा फेक वेबसाईट आहे। त्याच्यानंतर जर का तुम्ही थोडं खाली आलात तर इथे बघू शकता HUBCommuate.in, तर अशा प्रकारची वेबसाईट आहे। आणि इथे सुद्धा खाली काय म्हटलंय, माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री। आता याच्यामध्ये मित्रांनो, ही वेबसाईट जी दाखवली ही सुद्धा फेक वेबसाईट आहे। आता जर का तुम्ही या वेबसाईटवर आपण क्लिक केलं तर तुमच्यासमोर आता मी दाखवतो, इथे जशी आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तशीच मित्रांनो यांनी ती वेबसाईट बनवली आहे। याच्यावरती बघू शकता, इथे तुमचा लाभार्थी आधार क्रमांक, त्याच्यानंतर कॅप्चा सांगितला आहे आणि कॅप्च्यानंतर मी सहमत आहे अशा प्रकारचं हुबेहूब मित्रांनो ती वेबसाईट बनवली आहे। परंतु मित्रांनो, आपण वरती जर का इथे बघितलं तर इथे नाव बघू शकता HUBCommuate.in, अशा प्रकारची ही वेबसाईट आपण इथे आपल्याला बघायला मिळू शकते। तर काय करायचं मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या लाडक्या बहीण योजनेची केवायसी करणार आहोत तेव्हा जर तुम्ही इथे गुगलवरती आलात तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, लाडकी बहीण.महाराष्ट्र.government.in याच वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। आता मित्रांनो, या वेबसाईटवरती मी क्लिक करतो लाडकी बहीण.महाराष्ट्र.government.in। तर याच्यावरती आल्यावर बघा, इथे थोडं वेगळा तुम्हाला इंटरफेस दिसेल आणि वरती जर का तुम्ही इथे बघितलं सर्च बारमध्ये, तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता लाडकी बहीण.महाराष्ट्र.government.in अशा प्रकारचं इथे तुम्हाला बघायला मिळेल। तर इथे हेल्पलाईन क्रमांक दिसतोय, इथे वरती तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचं एक बॅनर दिसतंय, याच्यानंतर इथे गव्हर्नमेंटचे इथे महिला व बाल विकास मंत्रालयाचं एक बॅनर आहे। इथे जर खाली आलो तर इथे मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉग इन आणि इथे तुम्हाला हे लिंक करताना ऑप्शन दिसणार आहे। हीच मित्रांनो ओरिजिनल वेबसाईट आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ओरिजिनल वेबसाईट ओळखू शकता। अजून एक मित्रांनो, आता तुम्ही थोडं जरा खाली आले तरी तुम्हाला अजून एक वेबसाईट दाखवतो। आता याच्यामध्ये आता बघा, ही जी काही आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अशा नावाची वेबसाईट आहे, बघू शकता। याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर हे जे काही वरती HTTPS दाखवलं आहे लाडकी बहीण, बघा इथे लाडकी बहीणच्या ऐवजी लाडकी बहिणी योजना.com अशा प्रकारची इथे वेबसाईट आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या नावांनी थोडं स्पेलिंग मिस्टेक करून, स्पेलिंगमध्ये फेरफार करून अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या वेबसाईट बनवण्यात आल्या आहेत। तर या वेबसाईटपासून सर्व जे काही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला आहेत किंवा जे केवायसी करत असतील, जे केवायसी करणारे लोक असतील, त्यांनी या फेक वेबसाईटपासून वाचायचं आहे। तुम्हाला मित्रांनो
ladkibhin.maharashtra.gov.in याच वेबसाईटवर जायचं आहे। तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक टाकून देईल, त्याच लिंकवर जाऊन तुम्हाला आपली KYC करायची। आता KYC कशी करायची, केव्हा करायची, काय काय प्रॉब्लेम येतोय त्याविषयी आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल बोललो आहेत आणि याच्यापुढे सुद्धा काही प्रॉब्लेम येत असतील तर त्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत। आता तुम्ही मला सांगा, आता जे लोक हे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपली KYC केली आहे का, आणि जर का केली असेल तर कशा प्रकारे कोणत्या वेळेला तुम्ही KYC केली होती ते तुम्ही कमेंट करा। आणि ज्या लोकांनी अजूनपर्यंत KYC केली नसेल तर त्यांना नेमका आता काय प्रॉब्लेम येत आहे, कोणते कोणते इथे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत KYC करताना, किंवा काही तुमच्याकडून इथे OTP एरर येत असेल किंवा आधार कार्डचा एरर, कोणता एरर तुम्हाला येतोय, कोणत्या समस्या तुम्हाला येत आहेत ते तुम्ही नक्कीच या व्हिडिओखाली कमेंट करा। या व्हिडिओचा विषय काय होता, तर जे काही फेक वेबसाईट आहेत त्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे। तुम्हाला फक्त ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला KYC करायची। तर KYC तुम्हाला इथे मुदत आहे 2 महिन्याची। आता तुम्हाला 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही KYC करू शकता, त्याच्यामुळे कोणीही घाई करायची नाही आहे। आज मी KYC करण्यासाठी वेबसाईटवर जेव्हा गेलो तेव्हा तिथे OTP येत नाही आहे, OTP यायला भरपूर सारा वेळ लागत आहे, तिथे रिफ्रेश होत आहेत, राऊंड गोल 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 फिरत असतो आणि शेवटी इथे काय सांगितलं आहे, हाय ट्रॅफिक वेबसाईटवरती आहे त्याच्यामुळे OTP जात नाही। म्हणजेच मित्रांनो, खूप जास्त जण एकाच वेळेस इथे वेबसाईटवरती लॉग इन करून KYC करायचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यामुळे कोणाचीच KYC इथे होत नाही आहे। त्याच्यामुळे जरा थोडे दिवस जाऊ द्या, थोडी वेबसाईट स्टेबल झाल्यावरती तुम्ही KYC करू शकता। आणि याच्यापुढे मित्रांनो अजून काही काही प्रॉब्लेम येत आहेत त्याविषयीचे आपण व्हिडिओ याच्यानंतर आणणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही चुकीच्या वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती जर का तिथे देऊन टाकली तर तुमचं जे काही पर्सनल डेटा असतो, आपला आधार कार्ड असो, आपले बँक अकाउंट असतो, त्याची माहिती इतर थर्ड पार्टीला जाऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे चोरी होणे किंवा इतर समस्या तुम्हाला होऊ शकतात। त्याच्यामुळे लक्ष द्यायचं आहे। फक्त मी काही ही जी काही आपण वेबसाईट सांगितली ladkibhin.maharashtra.government.in याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमची KYC करायची। तर अशा प्रकारची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा किंवा व्हिडिओला तुम्ही लाईक करा। आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।